नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे किशा काकाचं. आज आपण करणार आहोत या केळफुलाची अतिशय पारंपरिक आणि चविष्ट अशी भाजी. अनेक लोकांना या केळफुलापासून काही करता येतं किंवा याची भाजी वगैरे करता येते हेच माहीत नसतं, आणि ज्या लोकांना माहिती आहे ते लोक सुद्धा हे भाजी नीट करण्यासाठी किंवा निवडण्यासाठी अतिशय किचकट असल्यामुळं या भाजीपासून लांब पडतात. आज आपण हे केळफूल व्यवस्थित निवडण्याची पद्धत बघणार आहोत. हे केळफुलाची भाजी कडवट न होण्यासाठी काय करावं लागेल हे बघणार आहोत, आणि त्याच पद्धतीनं या केळफुलाची चव अधिक वाढवण्यासाठी किंवा केळफुलाच्या भाजीची चव अधिक वाढवण्यासाठी काय काय करता येईल ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग करूया ही आजची अतिशय चविष्ट अशी पारंपरिक केळफुलाच्या भाजीची रेसिपी. या व्हिडिओमध्ये वापरलेल्या सगळ्या साधनांची बाईंग लिंक जी आहे ॲमेझॉनची ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तुम्हाला हवा असलेला कोणतंही साधन तुम्ही ॲमेझॉनवरून मागवू शकता. या केळफुलाच्या भाजीसाठी लागणारं जे साहित्य आहे त्यामध्ये आपण इथं एक केळफूल घेतलेलं आहे, त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे साधारण अर्धा कप, ही 1 तास भिजवून घेतलेली डाळ आहे. त्याच्याशिवाय 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, तेल घेतलेले आवश्यकतेनुसार, ओलं खोबरं लागेल आपल्याला साधारण 2 ते 3 चमचे खवून घेतलेलं, त्याच्यानंतर लाल तिखट लागेल. आपण इथं कोल्हापूर लाल तिखट मसाला किंवा कोल्हापूरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. मीठ लागेल आवश्यकतेनुसार, हळद लागेल थोडीशी, मोहरी आपण घेणार आहोत, त्याच्यानंतर जिरे घेणार आहोत आणि हिंग घेणार आहोत. या सगळ्या साहित्याच्या सहाय्याने आपण आजची आपली ही केळफुलाच्या भाजीची रेसिपी करणार आहोत. आता या केळफुलाच्या भाजीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ही केळफुलं निवडणं. ही निवडण्याची क्रिया काय कशा पद्धतीने करायची ते आपण या पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. चला तर मग ही केळफुलं आपण निवडून घेऊ. आता ही केळफुलं आपण निवडून घेऊ. त्यासाठी हा वरचं आवरण काढलं की ह्याच्यात असलेले हे छोटे छोटे फुलं जे आहेत ही आपण भाजीसाठी घेणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा ही फुलं काढून घ्यायची आहेत. त्या प्रत्येक आवरणाखाली फुलं असतात. आता ह्या फुलांमध्ये तुम्ही जर बघितलं तर आत एक छोटा पापुद्रा असतो, हा पापुद्रा काढून घ्यावा लागतो, आणि त्याच्या बरोबरीनं आत असलेला हा जो कडक असलेला पुक्केसर असतो तो पण आपल्याला काढून घ्यावा लागतो, नाहीतर आपली भाजी कडवट होण्याची शक्यता असते. आणि हे आपण बाजूला ठेवणार आहोत. आणि ही फुलं जी आहेत ती आपण मिठाच्या पाण्यात घालून घेणार आहोत, कारण ही फुलं लगेच काळी पडतात, त्यामुळे आपल्याला ही फुलं लगेच पाण्यात घालून घ्यायची आहेत. या पद्धतीनं हा जो एक छोटा आवरण असतं ते काढून घ्यायचा आहे, आणि त्याशिवाय हा कडक असलेला हा दांडा जो आहे तो काढून घ्यायचा आहे, आणि हे केळफूल आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे. या पद्धतीनं आपण सगळी केळफुलं निवडून घेऊ. त्या पद्धतीनं आपण ही सगळी केळफुलं निवडून घेणार आहोत. अशा पद्धतीनं आपण हे सगळी फुलं जी आहेत ती निवडून घेतलेली आहेत, आणि ही फुलं सगळी आपण या मिठाच्या पाण्यामध्ये घालून घेतलेली आहेत. आणि हा मधला गाभा जो राहिला होता त्याचा पांढऱ्या रंगाचा हा आपण तसाच ठेवलेला आहे. हा आपण चिरून घेणार आहोत, आणि ही फुलं सुद्धा आपण चिरून घ्यायची आहेत. आता केळफुलाचा हा जो मधला गाभा आहे तो आपण चिरून घेणार आहोत. या पद्धतीनं ह्याचे छोटे छोटे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि कापून झाल्या आपण हे लगेच ताकाच्या पाण्यात घालून घेणार आहोत. कडवटपणा भाजीचा कमी करण्यासाठी आपण हे चिरलेले केळफुलं जे आहेत ती सगळी लगेच ताकाच्या पाण्यात घालून घेणार आहोत. तुमच्याकडे जर ताक नसेल तर हळदीच्या पाण्यात जरी तुम्ही बुडवून ठेवली तरी चालू शकतं. ही झटकन अशी ताकाच्या पाण्यात बुडवून ठेवा. याच पद्धतीनं आपण ही फुलं सुद्धा जी आहेत सगळी आपण निवडून घेतलेली तीही नितळून घेणार आहोत पाण्यातून. मिठाच्या पाण्यातून ही नितळून घ्यायची आहेत, आणि नितळून घेतल्यानंतर आपण ही फुलं सुद्धा बारीक बारीक कापून घेणार आहोत. या पद्धतीनं अगदी बारीक कापून घ्यायची आहेत, आणि ही फुलं सुद्धा कापलेली आपण पाण्यामध्ये ताकाच्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता आपण या केळफुलाची भाजी तयार करायला सुरुवात करू. त्यासाठी इथं आपण पॅन ठेवलेला आहे. या पॅनमध्ये आपण साधारण
2 चमचे तेल घेणार आहोत. तेल तापल्यानंतर याच्यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत आणि मोहरी चांगली तडतडली त्याच्यामध्ये आपण जिरे घालून घेऊया. 1 चमचा जिरे घालून घेतलेले आहेत. त्याच्यामध्येच आपण हिंग घालून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपण याच्यामध्ये परतून घेणार आहोत. कांदा चांगला मऊ झाला पाहिजे. आता आपला कांदा थोडा मऊ झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण हळद घालून घेऊ, लाल तिखट घालून घेऊ. जनरली कोकणामध्ये मालवणी मसाला वापरला जातो. या पदार्थामध्ये आपण कोल्हापूरमध्ये करत असल्यामुळं याच्यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला किंवा चटणी वापरलेली आहे. याच्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि हे मसाले जळू नयेत म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. ही केळफुलं जी आहेत ती गाळून घेणार आहोत. ताकाच्या पानातनं काढून घ्यायची आहेत आणि ही केळफुलं जी आहेत ती आपण या मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत. कांदा आणि तिखट वगैरे जे घेतलं होतं आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ही त्या मसाल्याबरोबर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत, मिसळून घ्यायचे आहेत. काही वेळेला काही लोक हे शिजवून घेतात. केळफुलं शिजवून घेतली जातात कुकरमधून वगैरे, पण त्याच्याऐवजी तुम्ही या पद्धतीनं जर केलं तर केळफुलाला पाणी स्वतःचं भरपूर असतं. त्यामुळे ते पाण्यामध्ये स्वतःच्या पाण्यामध्ये जर केळफुलं शिजली तर त्याची चव अधिक वाढते. या पद्धतीनं तुम्ही एकदा भाजी करून बघा आणि आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की या प्रकारची भाजी या पद्धतीने केल्यानंतर तुमची चव कशी झाली. आता आपण याला झाकून ठेवणार आहोत आणि आज थोडी मध्यम करून आपण ही केळफुलं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. स्वतःच्या पाण्यामध्येच वाफेवर ही शिजवून घेणार. ही केळफुलं शिजण्यासाठी साधारण एक 5-10 मिनिटं लागणार आहेत. त्याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ जी होती ती घालून घेणार आहोत आणि ही डाळ या भाजीबरोबर व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे आणि हे पण भाजी आता पूर्ण शिजेपर्यंत एक 10 मिनिटं झाकून शिजवणार आहोत मध्यमाची. मित्रांनो, आता 10 मिनिटं आपण ही भाजी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे. भाजी आपली शिजलेली आहे. याच्यामध्ये आपण ओलं खोबरं घालून घेणार आहोत. खवलेलं ओलं खोबरं याच्यावर घालून घ्यायचं आहे आणि या भाजीमध्ये हे खोबरं सगळं मिसळून घ्यायचं आहे. अशा तऱ्हेनं आपली ही अतिशय चविष्ट अशी पौष्टिक आणि आरोग्यदायी केळफुलाची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर या रेसिपीला आपला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.